पंढरपूरमधील उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। IQAC आणि महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला। कार्यक्रमात जिल्हा उद्योजक विकास समन्वयक नंदकुमार दुपडे यांनी स्वयंरोजगाराच्या विविध संधी आणि शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती देत महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन केले। व्यक्तिमत्व विकास आणि उद्योजकतेचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अमृतताई परिचारक यांनी महिलांनी निर्भीडपणे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी असे सांगितले। स्त्री ही अबला नसून सबला आहे हे तिने आपल्या कर्तृत्वातून वेळोवेळी सिद्ध केले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। आधुनिक काळात महिलांनी सुरक्षतेची खबरदारी घेत आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश त्यांनी दिला। कार्यक्रमात विशालक्षी जोजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदर्य प्रसाधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। प्रात्यक्षिकांद्वारे त्यांनी या क्षेत्रातील व्यवसाय संधीची माहिती देत महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला। या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त व प्राचार्य डॉक्टर मिलिंद परिचारक आणि व्यवस्थापकीय अधिकारी सूर्यकांत पारखे यांच्या मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य जाकीर बागवान तसेच प्राध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी कदम, पाहुण्यांचा परिचय शिवानी अपरे, सूत्रसंचालन माधुरी सौने तर आभार प्रदर्शन गायत्री पाटील यांनी केले। स्त्री कधी आपली अबला नाहीये भारतातली, कारण आपलं पौराणिक आपण जर पौराणिक कथा जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये कधी स्त्री अबला नाहीये। याचं कारण म्हणजे आपण द्रौपदी घेऊयात। द्रौपदीला वस्त्रहरण झालं होतं, तिच्यावर अत्याचार जेव्हा झाला होता तेव्हा द्रौपदीने काय केलं होतं, कृष्ण चालला होता कौरवांकडे, तर कौरवांकडे कृष्ण जाताना तिने एकच निरोप कृष्णाजवळ दिला होता, पार्थ तू चाललायस, जाताना येताना तू चाललायस तू आत्ता, पण येताना युद्ध घेऊन ये। म्हणजे ती स्वावलंबी होती। तिचा जो तिच्यावर झालेला अत्याचार होता तो तिला मान्य नव्हता, त्याला तिला प्रत्युत्तर द्यायचं होतं, पण तो काळ असा होता स्त्रिया स्वतःहून प्रत्युत्तर देऊ शकत नव्हत्या। तिने आपल्या नवऱ्यांना तेवढं ताकद दिली, नवऱ्यांना तेवढं स्वावलंबी केलं, त्यांच्यामुळे ती म्हणजे तिला जे अपमान सहन करावा लागला होता त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी तिने त्यांची मनाची तयारी केली आणि त्यांना युद्धाच्या रणांगणात उतरवून ते युद्ध तिने जिंकण्यासाठी भाग पाडलं। बरोबर आहे ना? तसंच आपण एक म्हणजे मातृत्वाच्या ह्याच्याने जर पाहिलं तर पार्वतीचं आणि गणपतीचं आपण उदाहरण घेऊया। जेव्हा महादेवांनी जेव्हा गणपतीचा शिरच्छेद केला होता, शिरच्छेद केल्यानंतर पार्वतीला इतकं दुःख झालं होतं। खरं तर ते पार्वतीला म्हणजे तिला जे लावलेलं ते हे होतं गंधर्व काय असतं ते उठणं वगैरे, त्याच्यापासून गणपतीचा जन्म झालेला होता, पण तरी सुद्धा तिने ते मातृत्वच त्याच्यामध्ये ते प्राण प्रतिष्ठा म्हणजे प्राण दिल्यानंतर म्हणजे मातृत्वच होतं ना तिचं। त्याचा जेव्हा शिरच्छेद केल्यानंतर पार्वतीला खूप त्रास झाला। तो त्रास झाल्यानंतर तिने महादेवाला सुद्धा भाग पाडलं की ह्याला जिवंत कर, मला माहित नाही काही, तुम्ही ह्यांना जिवंत केलं पाहिजे, ह्याला कुठला तुम्ही दुसरं शिर बसवा। म्हणजे आपलं तेव्हापासून चालत आले, आपलं मातृत्व श्रेष्ठ आहे, आपलं स्त्रीत्व श्रेष्ठच आहे। आपण कोणताही अन्याय तेव्हापासून आपल्याला सांगत आलेले की स्त्री कधीही अबला नाहीये, स्त्री ही सबलाच आहे। कोणताही अन्याय तुम्ही सहन करायचा नाही, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे। सरांनी आपल्याला सांगितलं, आपण सरांचं ते पण सेमिनार एकदा मॅडम आपण करूयात। व्यक्तिमत्व विकास सर इतकं छान आपल्याला काय करतात, आपल्याला एका लेक्चर मधून आलं की नाही लक्षात, आपली माइंड इतकं म्हणजे फ्रेश होतं। आपण स्वतःच्या ह्याच्यासाठी आपण तयार होतो संरक्षणासाठी। स्त्रीला संरक्षण म्हणजे पहिल्यापासून स्त्री संरक्षणासाठी खूप सक्षम आहे, फक्त तिला जागरूक करण्याची गरज आहे। आपण जागरूक होतो मग तेवढ्या पुरतच होतो। एक महिला दिन झालं, एक महिला दिन आहे का रोजचा आहे की नाही? मग तुम्ही रोजचे अन्याय का सहन करायचे? सगळेच आहेत। आता असेच आपण कितीतरी उदाहरण बघितले तर ते पौराणातच आपल्याला मिळालेले, खूप मिळालेले उदाहरणे। म्हणजे जेव्हा स्वर्गावरती राक्षसांचं जेव्हा युद्ध चालू होतं, राक्षस युद्धासाठी चालू होतं, तेव्हा दुर्गा देवी म्हणजे पार्वती देवीकडे सर्व देवतांनी विनवणी केली होती की तुम्ही राक्षसांपासून स्वर्गाला आणि देवतांना वाचवा। तेव्हा तिने काय केलं होतं की कालीचं रूप घेतलं होतं, महाकालीचं। बरोबर आहे, म्हणजे तिचा सगळ्यांचा अंश आपल्यात आहे, माता जिजाऊंचा अंश आपल्यात आहे, माता रमाईचा अंश आपल्यात आहे, अहिल्यादेवी होळकरांचा आपल्यात अंश आहे, झाशीच्या राणीचा अंश आहे, आपण सगळेजणी आहोतच ना।
त्यांचे विचार आपल्यात आहेत, त्यांचे संस्कार आपण जपतोय, त्यांची संस्कृती आपण वाढवतोय. त्यामुळं कोणत्याही बाबतीत तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही सगळ्या जणी, प्रत्येक जणी आपल्या आपल्या पायरीवरती, आपल्या आपल्या स्थितीवरती, आपल्या आपल्या परिस्थितीमध्ये, आपल्या आपल्या जागेवर सगळ्या जणी खूप सबल आणि खूप हुशार, खूप सुंदर आहे. कुणीही कुणाला रूपाने कमी समजू नका, बुद्धीने कमी समजू नका. एक नाही तर एक कला आपल्याकडेही जन्मताच असते. महिला तर म्हणजे बऱ्याच कला घेऊन महिला जन्माला आलेल्या असतात, त्यांना सगळंच येत असतं, पण काही ना काही कमी एकाच्यात असली तर एकाच्यात जास्त असणारच. पण तुम्ही स्वतःला कुणालाही कम्पेअर करू नका. सगळ्यात महत्वाचं, आपण कुणाशी कम्पेअर करायचं नाही. जेव्हा आपण स्वतःच एकमेकाला कम्पेअर करायला चालू करतो तेव्हा जग आपल्याला कम्पेअर करत असतं. तेव्हा तुम्ही स्वतःलाही सगळ्यांमध्ये सगळ्यांसारखं समजा. आता तुम्ही सगळेजण मॅरिड आहेत, मुलं कुणाला आहेत माहित नाही, पण आपल्या मुलांना नाही. आपल्या मुलांचंही कुणाशी कम्पेअर करायचं नाही. त्यांना त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या ज्या इच्छा असतील त्याप्रमाणे जगू द्या. आपल्या काळी जे मैदानी खेळ होते ते आता शाळेत कमी झालेले, पण तुम्ही सगळ्यांनी त्यांना मैदानी खेळ शिकवा, त्यांना स्वावलंबी बनवा, त्यांना खूप छान शिक्षण द्या, आपली संस्कृती शिकवा. सध्या संस्कृती वाढवण्याची खूप गरज आहे. ते सगळं आपल्या सर्व स्त्रियांचं एक कर्तव्य आपण समजूया. कारण काय, स्त्रीनीच आपण एक पिढ्या घडवतो, जसं आपल्या भगिनीने सांगितलं, स्त्रीच पिढी घडवत असते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच ते काम करावं. मी पण तुमच्या बरोबर आहे, कायमच तुमच्या सोबत आहे. कधी काही वाटलं कधीही मला भेटा, कधीही कॉल करा, आणि म्हणजे आपण विचारांची देवाणघेवाण करत जाऊ. अरे स्वतःला हिमतीवर पाहिजे. कारण मला सगळं स्वतःचा पैसा असलं आणि महिलांचा हवा मॅडम, ह्या कुठल्या शाळेत जातात काय माहित नाही, कुठला मास्तर आहे ते अजून सापडा नाही. मास्तर तेवढा सापडायला पाहिजे ह्या महिलांना गणित शिकवणारा. तिच्याकडून जर 10,000 उसणं म्हणून जर घेतला असेल, 15,000 रुपये तिला रिटर्न दिला असेल, तरी मग ते अजून तुमच्याकडे 2,000 राहिले तुम्हाला. खरं का कुठं? हा, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो माझ्या बघितलं की आपण स्वतः पायावर उभं राहणं, एवढं मला सांगायचंय तुम्हाला. आणि त्याचं एक सांगेन माझ्या बघितलं, आपल्या जो जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, ध्येय घेण्याला महत्व आणि कष्ट करण्याची तारीख, वेळ सर्वात इम्पॉर्टंट आहे. एक कधी सांगतो बघा, किंवा एखाद्या बिझनेस मध्ये म्हटलं जातं की इफ आवर फर्स्ट कस्टमर सक्सेस और नॉट सक्सेस, डेट युअर प्रोडक्ट नेक्स्ट कस्टमर विथ 100 टाइम्स फॉर पार्ट ऑफ द मनी. जर आपला पहिला ग्राहक जर नाही आला तर दुसऱ्या ग्राहकाला 110% स्पीच वाढवून बोलल्यामुळे आपल्याला आपल्या कंपनीचा डबल फायदा होतो. आता तुम्ही झोपलाय का, जागे आहात? बघूया का आपण जरा पुढच्या पाहुण्यासाठी, या चौघांसाठी जोरात टाळ्या वाजवा, हात वर करून. तरी अजून काही जणांच्या बॅटऱ्या डाऊन आहेत. मला सांगा, 1 आणि 1 किती? 1 आणि 1 2, 1 आणि 1 11. ही 1 आणि 1 किती दिसतंय? चुकीचं आहे का? सांगा, 28 तारीख कोणत्या महिन्यात किती? सगळ्याच महिन्यात किती? फेब्रुवारी मध्ये. जागे म्हण, कसे जागेन काय? मला सांगा, मुक्का माणूस जेवायला कसा मागेल? आणि पहिला माणूस पाणी कसं मागेल? हुशार आहे ते हो. तरी तिकडे एक जण हात केला असावर. सांगा, एका बस मध्ये 40 महिला बसल्या, कंडक्टरने 1 पेल वाजवल्यावर 10 महिला उतरल्या, तर 2 पेल वाजवल्या किती महिला उतरतील? 10च वेळ. गाडीच थांबत नाही तेवढ्यात, पण डबल पेल वाजवला गाडी निघून जाते, उड्या टाकून मरती नाही. आज 10च मध्ये पण त्याच्यात आज तरी कुत्रपीठ खाता असे करतात. त्या म्हणणाऱ्या दुपड्या जर लेस कडू आहे बाप, तर त्याला एक आनंदी राहता आलं. बघा चेहऱ्यावर किती टवटवे आले, मागा कशा होत्या ना, आता कशा दिसायला लागले. आता वाटतं हळदी कुंकाला आले का सगळ्या. पहिल्यांदा बघितलं तर वाटलं कुठं तर हे आले काय वाटतं, म्हणजे लवकर समजतं ना. मग तरी काय, आता माझ्यापेक्षा तुम्ही सगळे हुशार आहात. आमच्या 5 जणांपेक्षा तुम्ही सगळे हुशार. तुम्ही म्हणतो तसं पाठीमाग म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की. बघा, जय म्हणून मोकळे झाला. किती हुशार माणसं. मी म्हणलं माझ्या पाठीमाग मला, तर तुम्ही जय म्हणून मोकळे झाला. आपण खरंच हुशार आहात गायकवाड, तुम्ही खरंच सगळे हुशार आहात. फक्त त्या हुशारी बाहेर काढत नाही, आणि नाही तिथंच हुशारी दाखवतो. आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं माझ्या मित्रांनो, आपल्याकडे बघून एखादा जर मरायला चालला असेल किंवा एखादी मरायला जर चालली असेल,
तर आपल्याकडे बघून त्यांचे विचार बदलले पाहिजेत. मरणाराचे आपले विचार बदल, त्यांचे विचार बदलले पाहिजेत. इतकं सुंदर व्यक्तिमत्व आपलं असलं पाहिजे. कधी चालली मारायला तुम्ही दिसला म्हणजे तिचा विचार बदलला पाहिजे, आता तर नेलंच पाहिजे. असं काय असं आपलं ताई अजिबात नाही. तर सर्वात महत्त्वाचं विचार बदलले पाहिजे समोरच्या व्यक्ती. हे काय झालं मन मोकळ्यापणाने हसायचं. अहो हसण्याला सुद्धा पैठण्या दिल्या. जी चांगली हसली तिला पैठणी म्हणून. मग हसणं चांगलं आहे का मॅडम?